सर्वांना सप्रेम जय भीम. मी राजकारणात का उतरलो या संदर्भामध्ये आज मी मुद्दाम तुमच्याशी चर्चा करण्याचं ठरवलेलं आहे. कोणताही राजकारणात गेलेला व्यक्ती हा आईच्या पोटातूनच राजकारणी होऊन बाहेर येत नाही, हे आपण आधी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला आठवतंय की माझ्या गावामध्ये लहानपणी जातीभेद मला फारसा कधी जाणवला नाही होता, परंतु वरवरच्या स्वरूपात असेल किंवा तो फार असं त्याची जाणीव किंवा त्याची दहशत अशी फारशी गावामध्ये जाणवत नव्हती. मात्र एवढं आठवतं की चौथीला असताना मी जेव्हा स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो होतो तेव्हा रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही शाळेमध्ये अभ्यास करायचो आणि शाळा 10 वाजल्यानंतर आम्ही जेव्हा त्यावेळी हातात कंदील घेऊन आपापल्या घरी परतायचो तेव्हा माझे सर्व मित्र वेशीच्या आतमध्ये त्यांच्या घरामध्ये जात असत. मी मात्र एकटा वेशीच्या बाहेर असलेल्या महारवाड्यामध्ये माझ्या हातातला कंदील घेऊन घाबरत घाबरत, कारण त्यावेळी 8-9 वर्षांचा होतो, घाबरत घाबरत मी माझ्या घरी जात असे. स्कॉलरशिप परीक्षा झाल्यानंतर मी जेव्हा एका पब्लिक स्कूलमध्ये शिकलो, सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव त्याचे पब्लिक स्कूल आहे, तिथं आम्ही जवळजवळ 200-250 मुलं जवळपास 7-8 जिल्ह्यातली, वेगवेगळ्या घरातली, वेगवेगळ्या जाती धर्मांची, परंतु आम्ही तिथं जवळपास एका कुटुंबासारखे सहजून राहिलो. तिथं जातीभेदात म्हणावा असं मला फारसा जाणवला नाही. आम्ही सर्वजण एकत्र राहायचो, खायचो, प्यायचो, झोपायचो. मला काही अडचणी आल्या त्या काळामध्ये तिथे, परंतु कदाचित स्वभावामध्ये जे काही भेद आहेत प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंग मध्ये, स्वभावामध्ये, त्याच्यातून ती गोष्ट झाली असतील असं मी समजतो. 11वी-12वी मध्ये असताना सुद्धा मला जातीभेद असं फारसा जाणवला नाही, कमीत कमी विद्यार्थ्यांच्या मध्ये तरी. आम्ही वेगवेगळ्या जाती धर्मांची मुलं हॉस्टेलमध्येही एकत्र राहायचो, एकमेकांच्या डब्यामध्ये खायचो, प्यायचो. परंतु 1995च्या सुमारास राजकीय पक्षांच्या संदर्भात वगैरे काही जे सभा वगैरे संमेलन व्हायचे त्या काळात आजूबाजूला, त्याच्यातून थोडंफार कुठंतरी जाणीव थोडीशी कळत नकळत होत गेली. मी जेव्हा अभियांत्रिकी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तिथे मात्र मला जातीभेदाची काही स्पष्ट किंवा काही ठळक अशी उदाहरणं दिसली की जिथे पुणे मुंबई सारख्या शहरातले काही ठराविक असे लोक ठराविक त्यांचे ग्रुप करून राहायचे. तोंडी परीक्षांच्या वेळेला अनुसूचित जाती जमातीची मुलं विशेषतः अधिक दहशतीखाली असायची, त्यांना काही नकारात्मक अनुभव यायचे. हे थोडंफार माझ्या लक्षात आलं 1990-95च्या काळामध्ये. तिथून पुढे जवळपास 18 ते 20 वर्ष मी जेव्हा महावितरण मध्ये नोकरी केली तेव्हा तिथेही जातीभेदाची काही ठळक गोष्टी नजरेसमोर आल्या, की जसे की गोपनीय अहवालामध्ये खोटे काही शेरे मारणं, पदोन्नतीपासून वंचित ठेवणं, गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करणं, सोयीच्या ठिकाणी स्वतःच्या मर्जीतील लोकांना बसवणं, अशा सगळ्या गोष्टी नजरेस आल्या. परंतु हे सगळं होईपर्यंत हे राजकारणाकडे माझा थोडाही कल नव्हता. मी जेव्हा अभियांत्रिकी कॉलेजमध्ये असायचो तेव्हा पुण्या मुंबईकडच्या काही ग्रुपिझम करणाऱ्या, गटबाजी करणाऱ्या मुलांच्या संदर्भामध्ये काही लोक हे राजकारण करतात वगैरे अशा पद्धतीचा शब्द वापरायचे. आणि तेव्हा त्यामुळे राजकारणाबाबत थोडीशी नापसंती, कारण ते जे काही करत होते ते मलाही आवडत नव्हतं आणि ते जे काही करतात त्यालाच राजकारण म्हणतात असंही कदाचित मनामध्ये भावना निर्माण झाल्या. राजकारण मला त्या काळात पसंत नव्हतं. पुढील काळामध्ये सुद्धा जेव्हा मी राजकारणात उतरलो तेव्हा सुद्धा वन्स आय हेटेड पॉलिटिक्स, म्हणजे राजकारणाचं कधी काळी मी फार नापसंत करत असे राजकारणाला, अशाच एक पुस्तक लिहायचं मी ठरवलं होतं. अजूनपर्यंत ते आलेलं नाही, परंतु माझ्यासारखा राजकारणाला अतिशय नापसंत करणारा व्यक्ती एका ठराविक काळानंतर स्वतः राजकारणामध्ये उतरतो. राजकारणात उतरतच नाही
तर एक राजकीय पक्ष स्थापन करतो, कालांतराने दुसरा राजकीय पक्ष स्थापन करतो. तेव्हा त्यामुळे काय नेमकं कारण असेल हे समाजातल्या विचारी लोकांनी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून मी माझे विचार तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे. 1995 मध्ये मी अभियांत्रिकी ची पदवी घेतल्यानंतर जवळपास 18 ते 20 वर्ष मी त्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आणि ते करत असताना काही जातीभेद आणि इतर गोष्टींची जाणीव झाल्यानंतर त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं मी मोठ्या प्रमाणात अध्ययन केलं, भारतीय संविधानाचं अध्ययन केलं, सामाजिक परिस्थितीचं अध्ययन केलं. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही जी परिस्थिती आहे ही बदलण्यासाठी आपण काहीतरी योगदान आपल्या पद्धतीनं देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी त्या काळामध्ये ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन हा विषय घेऊन राज्यशास्त्रामध्ये शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट घेतली. अनेक अडचणी आल्या त्या काळात, परंतु त्या पार करून मी ती डॉक्टरेट घेतली. तत्पूर्वी मी लोकसेवा आयोगासाठीही काही प्रयत्न केले होते, परंतु तिथले काही अनियमितता लक्षात आल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो. आणि ही नोकरी करत असताना ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन मध्ये PhD झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागातल्या एका खात्याने ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन सेलवरती प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून माझी निवड केली. तेव्हा अतिशय कमी पगार आणि तेही खात्रीचं काम, म्हणजे खात्रीची नोकरी नसताना सुद्धा मी माझी खात्रीची नोकरी सोडली की हे काम महत्वाचं आहे, समाजासाठी आपण ते काम करूया, भले आपल्याला 4 पैसे त्यातून कमी मिळतील, कुटुंब आपलं चाललं तरी ठीक आहे, असा विचार करून बाहेर पडलो. परंतु दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये आजकाल जी काही एक प्रकारची बेफिकिरी चालू आहे, त्या बेफिकिरीचा बळी किंवा त्या बेफिकिरीचे शिकार मला ठरावं लागलं. आणि जेव्हा एक रिकामा काळ हातामध्ये आला तेव्हा आता आपण काय करायचं असा प्रश्न जेव्हा माझ्या नजरेसमोर आला, तेव्हा आजपर्यंत आपल्याला जे करता आलं नाही ते आपण असं काहीतरी करू असा मी विचार केला. आणि माझ्या लक्षात आले की आपण इतके दिवस एक नोकरी करणारे व्यक्ती असल्यामुळे आपल्याला राजकारणामध्ये काही करता आलं नाही, तर आपण राजकारण करू. आणि फक्त राजकारण यासाठी नाही करायचं की आपण केलं नाही म्हणून करूया, तर ते अतिशय महत्वाचं आहे असं कुठंतरी अंतर्मनावर आहे मला ते जाणवत होतं. आणि म्हणून मी 2016 मध्ये भारतीय बंधुता पक्ष सुरुवातीला स्थापन केला. माझे ग्रामीण भागातले काही मित्र माझ्या मदतीला आले, परंतु 2-2.5 लाख रुपये जवळपास खर्च झाला आमचा. परंतु ती जी नोंदणीची प्रक्रिया होती राजकीय पक्षाची ती अतिशय किचकट आहे दुर्दैवानं. त्यामुळे तो नोंदणीचा प्रयत्न आम्हाला अर्ध्यातून शेवटी सोडून द्यावा लागला, कारण आणखी खर्चिक बाबी समोर जेव्हा येत गेला नियमावलीमधल्या, तेव्हा आम्ही तो विषय सोडून दिला. कारण आम्हाला समाजासाठी काम करण्यासाठी आम्ही तिथे उतरलो होतो. खिशातून पैसे किती खर्च करावे याच्यावरती आमच्यावर बंधनं होती. आणि माझ्यासारख्या व्यक्तीने नोकरीच्या काळामध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केलेली असल्यामुळे, पैशांचा कधीही कुठल्याही प्रकारचा हव्यास बाळगलेला नसल्यामुळे फार मोठा पैसा खर्च करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळं कालांतरानं काही दिवसांनी भारतीय बंधुता पक्षाचा तो प्रयोग आम्हाला गुंडाळून ठेवावा लागला. पुढे जेव्हा पुणे परिसरात आलो तेव्हा परत ती इच्छा उफाळून आली आणि पुन्हा मी RPI BR नावाचा एक पक्ष स्थापन केला. अनेक लोक मला विचारतात BR म्हणजे काय, तर ते भीमराव रामजी बाबासाहेबांचं जे इनिशियल आहे. बाबासाहेबांची रिपब्लिकन ही संकल्पना जिवंत ठेवावी असं मला वाटतं. कारण रिपब्लिकन म्हणजे कोण, तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतावादी व्यक्ती. रिपब्लिकन पक्षाची घटना जर तुम्ही वाचली तर त्याच्यात बाबासाहेब म्हणतात की रिपब्लिकन पक्षाचं मुख्य ध्येय काय आहे, तरी देशातली संसदीय लोकशाहीचं रक्षण करणं आणि न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या ही तत्व प्रत्यक्ष लोकजीवनात उतरवणं हे रिपब्लिकन पक्षाचं ध्येय आहे. मग असा पक्ष कुठल्याही जाती धर्माचा पक्षपाती असू शकत नाही किंवा कुठल्याही विशिष्ट जाती धर्माच्या लोकांसाठी असू शकत नाही, सर्वांसाठी आहे. आणि त्यामुळं ते काम आपण हाती घेतलं पाहिजे असं मला वाटतं. अनेक सुशिक्षित लोक आहेत ते राजकारणाला वाईट म्हणतात, राजकारणामध्ये प्रवेश करू नये असं म्हणतात. मला स्वतःलाही राजकारणातलं फारसं काही कळतंय असा माझा दावा नाही. एक काळ तर असं होतं की राजकारणाचा रस सुद्धा मला कळत नव्हता, आज सुद्धा तो कळतो असा माझा दावा नाही. परंतु राजकारण हे लोकसेवेचं एक उत्तम साधन आहे याची मला खात्री आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास करतात ते लोक लोकसेवा करतात, त्यांना सरकारी पगार मिळतो, सोयी सुविधा मिळतात, हाताखाली माणसं मिळतात. परंतु राजकारण हे त्या सेवेपेक्षा अधिक कठीण क्षेत्र आहे, कारण इथं तुम्हाला कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाहीत. इथं लोक तुमच्याकडे शंकेने बघतात.
इथे लोक तुम्हाला मानमरातब देत नाहीत. इथं तुमच्या शब्दाला ते आक्षेप घेतात. तुमच्या पावला पावलाला ते तुम्हाला प्रश्न विचारतात. त्यामुळं लोकसेवा आयोगातून लोकसेवा करणं, लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन लोकसेवा करणं यापेक्षा राजकारणातून लोकसेवा करणं अधिक कठीण आहे. हे मी मागच्या 10 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे. परंतु तरी सुद्धा मी या क्षेत्राशी प्रामाणिक राहत आहे, राहिलेलो आहे आणि राहणार आहे. मी राजकारणात याच्यासाठी उतरलेलो आहे की एकेकाळी बाबासाहेब राजकारणात उतरले होते. बाबासाहेब जर राजकारणात उतरले नसते तर बाबासाहेबांना अनेक गोष्टी करता येणं शक्य झालं नसतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं असं आपण सर्वजण म्हणतो. संविधानाचा मूळ मसुदा डॉक्टर आंबेडकरांनी लिहिला. हा संविधान लिहिण्याचं काम बाबासाहेबांना करता आलं नसतं. त्यांना कोणीही भारताचं संविधान लिहू दिलं नसतं. बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट केली कायदेशीरपणे 17व्या कलमानुसार. हे काम त्यांना करता आलं नसतं. बाबासाहेबांनी स्त्री पुरुष समानता लागू केली, जातींच्या संदर्भातली समानता लागू केली, विविध धर्माच्या प्रांत प्रदेशातल्या लोकांसाठी समानता लागू केली. बाबासाहेबांनी कामगारांसाठी अनेक महत्वाचे कायदे केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक महत्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. स्त्रियांच्या संदर्भामध्ये अनेक महत्वाचे कायदे बाबासाहेबांनी केलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी बाबासाहेब जे करू शकले ते फक्त राजकारणामुळे करू शकते, राजकारणात उतरल्यामुळं करू शकले. आणि हे या गोष्टी जर आपल्याला पुढे न्यायच्या असतील तर आपल्यातल्या किमान काही लोकांना तरी राजकारणामध्ये उतरावं लागेल. तिथले धक्के खावे लागतील, तिथल्या गैरसोयी सहन कराव्या लागतील आणि त्या करून समाजासाठी जे काही चांगलं काम करता येईल ते आपण केलं पाहिजे, ते करता येईल. त्यासाठी मी राजकारणात उतरलेलो आहे. राजकारणात उतरलेले सगळे लोक स्वार्थासाठी उतरतात, काहीतरी सत्ता संपत्ती मिळवण्यासाठी उतरतात. या गैरसमजातून आधी तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. सध्या संख्या कमी असेल परंतु तुम्ही जर त्यांना कोणत्याही प्रकारचं पाठबळ पुरवलं नाही तर कसं काय तुमच्या राजकारणामध्ये चांगले लोक आहेत. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जे लोक पास होतात त्यांना पगार मिळतो, गाड्या घोड्या मिळतात, बाकीचा मान सन्मान मिळतो, सुरक्षितता मिळतात. परंतु राजकारणामध्ये उतरून जर माणूस लोकसेवा करू पाहतो त्याला कोणतंही संरक्षण मिळत नाही. त्याला पावला पावलाला लोकांच्या चिकित्साला शिवाय शापांना सामोरं जावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये कुठला माणूस तुमच्यासाठी राजकारणात उतरून तुमचं काम चांगलं करणार आहे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. बाबासाहेबांचा काळ गेलेला आहे, सुभाषचंद्र बोस यांचा काळ गेलेला आहे. चांगले चांगले लोक स्वतःच तळहातावरती शेर घेऊन तुमच्यासाठी लढले. तो काळ आता मागे गेलेला आहे. आता जर तुमच्यासाठी लढणारे लोक तुम्हाला हवे असतील तर किमान त्या लोकांना थोडंफार नैतिक तरी पाठबळ देण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि अशा लोकांना तुम्ही जर पाठबळ दिलं तरच इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यासाठी कोणीतरी राजकारणात उतरणार आहे आणि तुमचं काहीतरी चांगलं व्हावं यासाठी झटणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा एका चांगल्या राजकारणाची सुरुवात व्हावी किंवा जे काही थोड्याफार प्रमाणात पूर्वीपासून कल्याणकारी राजकारण सुरू असेल त्या राजकारणामध्ये आपण आपली भर घालावी. यासाठीच मी फक्त राजकारणात उतरलेलो आहे. तर आपण सुद्धा हा हेतू माझ्यासारख्या लोकांचा लक्षात घेऊन चांगल्या लोकांना कोणत्या पद्धतीने आपल्याला मदत करता येईल आणि आपल्या सर्वांचं, समूहाचं आणि देशाचं कल्याण आपल्याला साधता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जय भीम, जय भारत.